अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर तुमच्या कुटुंबियांना आता या सवलती येणार आहेत, त्याचबरोबर काय सुविधा देण्यात येणार आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। सविस्तर माहिती पाहूया। तुम्हाला माहितीच असेल की आता 100 दिवसांचा जो कार्यक्रम राबवण्यात आलेला होता त्यामध्ये पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचा सर्व पहिला नंबर म्हणजे प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्याचे जे श्रेय आहे ते अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना अदितीताई तटकरे यांनी दिलेला आहे की आमच्या अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताईंमुळेच आम्हाला हा पहिला नंबर मिळालेला आहे। तर अशातच आता अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या कुटुंबियांसहित त्यांना या सुविधा देणार आहोत आणि कोणत्या सुविधा द्यायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, नाशिक दिनांक 8 मे महिला व बालकांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला व बाल विकास विभागाची जबाबदारी आहे। त्यांच्यासाठी डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर घेतले जाते। या वर्षापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। तर बघा, या वर्षीपासून तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी ही खूप मोठी तपासणी शिबिरं किंवा मग आरोग्याची काळजी घेण्याची जी सुविधा आहे ती देण्यात येणार आहे सर्व अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या कुटुंबियांसाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा। तर अशी माहिती अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। पुढे बघूया काय म्हटलं आहे त्यांनी आणि कोणत्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या हे सुद्धा आपण जाणून घेऊया। तर बघा, राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने पिंक ई रिक्षा वितरण व विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळा आज सकाळी महाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी आमदार छगन भुजबळ, आमदार हिरामन खोसकर, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, महिला व बाल विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, कायनेटिक ग्रीनचे रितेश मंत्री आदी उपस्थित होते। मंत्री कुमारी अदितीताई तटकरे म्हणाले की ई पिंक रिक्षा नागपूर पुणेनंतर नाशिक येथे वितरण होत आहे। या रिक्षामध्ये GPS सिस्टम कार्यान्वित करून दिली आहे। तसेच या महिलांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे। या रिक्षांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। चार्जिंग केंद्रांवर महिलांना प्राधान्य देण्यात येईल। तसेच या रिक्षांचा उबेर, ओला पोर्टलवर समावेशासाठी करार करण्यात येईल। याचबरोबर शक्य तेथे या रिक्षा चालक महिलांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील। महिला व बाल विकास विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2.5 कोटी लाभार्थी आहेत। बाळाच्या नावासमोर प्रथम आईचे नाव लावणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडीतील वीज, शौचालय सुविधा आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। त्याचबरोबर या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत 3D अंगणवाडीच्या उपक्रमाचे मंत्री कुमारी अदितीताई तटकरे यांनी कौतुक केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 100 दिवसांचा उपक्रम राबवण्यात आला। त्यात महिला व बाल विकास विभाग प्रथम आला। त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले। लेक लाडकी योजनेविषयी अधिकाधिक जनजागृती करावी असेही आवाहन मंत्री कुमारी तटकरे यांनी केले आहे। मंत्री कुमारी तटकरे यांनी आदिशक्ती समिती, आदिशक्ती पुरस्कार याविषयी माहिती दिली। आमदार श्री भुजबळ म्हणाले की राज्य शासनातर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत, त्यांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे। ई पिंक रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे असेही त्यांनी सांगितले। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी प्रास्ताविक केले। त्या म्हणाल्या की पिंक ई रिक्षा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। महिला सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरेल।
सर्व अंगणवाडीत वीज जोडणी झाली आहे. किलबिल उत्सव राबवण्यात येत आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पाठपुरवठा संगणकीय प्रणालीची माहिती डॉक्टर राजेंद्र बागुल यांनी दिली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पाठपुरवठा संगणकीय प्रणालीची माहिती डॉक्टर राजेंद्र बागुल यांनी माहिती दिली. सहाय्यक आयुक्त श्री पगारे यांनी आभार मानले. लेक लाडकी योजना लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे रुपे कार्ड वितरण. स्वयंसहायता बचत गट लोगो अनावरण. बालविवाह प्रतिबंध कार्य केल्याबद्दल आशा स्वयंसेविका यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार. आशा स्वयंसेविका सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर बघा, या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, कारण की हा जो कार्यक्रम करण्यात आलेला नाशिकमध्ये, यामध्ये पुरस्कार वितरण सोहळासुद्धा झालेला आहे. विविध योजनांचा जे वितरण आहे ते सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविका, त्याचबरोबर गटप्रवर्तक आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणी खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित होत्या. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई आणि पर्यवेक्षिकाताई यासुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कारण की अंगणवाडी सेविकाताईसाठी आणि मदतनीसताईसाठी या ठिकाणी खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आणि या वर्षीपासून म्हणजे 2025 पासून आता दरवर्षी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांच्या म्हणजे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या आणि यांच्या कुटुंबियांना दरवर्षी आता आरोग्य तपासणी शिबिराद्वारे त्यांच्या आरोग्याची काळजी सरकार घेणार आहे. त्यांना कुठलेही काहीही आरोग्यविषयक काही परेशानी असेल किंवा मग त्यांना दवाखान्यात जायचं आहे किंवा मग इतरही काही त्यांना दुखापत झालेली असेल, इजा झालेली असेल, तर आता सर्व कुटुंबियांना आता याचा फायदा होणार आहे. त्यांचा जो दवाखान्याचा खर्च आहे किंवा मग जे तपासणी आहे, शिबिर तपासणी आहे, त्यावर जो इलाज आहे तो आता सरकारकडून होणार आहे. तर खूप मोठी आनंदाची बातमी अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी आहे. आणि त्यांच्यासाठी विशेष करून आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की कारण की जे देशातून जो प्रथम आलेला आहे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस यांच्यामुळेच जो विभाग आहे हा महिला व बालविकास विभाग, हा अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यामुळेच देशातून प्रथम आलेला आहे. प्रथम क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. आणि म्हणूनच आता अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी हे अशा प्रकारचे शिबिरं दरवर्षी आयोजित करण्यात येणार आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांना जे काही त्यांना औषधी किंवा मग त्यांच्या कुटुंबियांना जे काय आरोग्यविषयी समस्या असतील तर त्या समस्या इथं दाखवल्या जाणार आहेत आणि त्यावर उपचारसुद्धा त्या ठिकाणी करून दिल्या जाणार आहेत. म्हणजे फ्रीमध्ये होणार आहे, हे सरकारकडून होणार आहे. तर अशा प्रकारे आरोग्याची जी काळजी आहे ती महिला व बाल विकास विभागातर्फे होणार आहे अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची. तर अशा स्वयंसेविका यांचेसुद्धा त्यांनी आभार मानले, कारण की त्यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे ही योजना, विविध प्रकारच्या योजना राबवण्यासाठी सरकारच्या. तर त्यांचेसुद्धा यावेळी आदित्यताई तटकरे यांनी कौतुक केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.